नमस्कार मंडळी, मी आणखी साळुंखे. आपलं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज नदीत आलो आहे आणि ढोह उपसायचा प्लॅन आहे. असा भन्नाट असा प्लॅन झाला आहे ढोह उपसण्याचा. आणि छोटे छोटे 3 ढोह आहेत, डबकीच आहेत ती छोटी छोटी. तर ती उपसण्याचा प्लॅन केला आहे. तर मुंबईवरून दादा आलेत आणि गण्या आहे सोबत आपल्या. आम्ही 4 जण आहोत आणि ढोह उपसूया आज. बघूया काय किती मासे मिळतात, कसे मिळतात. आणि नदीला अजून पाणी वाहतंय थोडं तर आधी पाणी अडवावं लागणार. पाणी अडवून मग आपण हा ढोह उपसाय चालू करायचा आहे. तर करूया आता, सुरुवात करूया. मंडई उपसायला चालू पण केलं आहे. आता गण्या इथे माती घेतं, थोडीशी माती लावायची जरा. हे बघा, हे नदीचं पाणी वाहत येत आहे. अजून थोडं आहे पाणी वाहत आहे असं. इथे थोडी माती टाकायची या साईडला आणि इथे माती टाकायची थोडीशी. फुल घे भरून ये इथे टाका. आणि इथे दादा उपसायला पण चालू केलं आहे. इथे माती टाकायची थोडी. आणि ह्याच्यात थोडेसे मासे आहेत, ह्याच्यात मासे आहेत भरपूर, ह्याच्यात आणि त्याच्यात आहे. थोडेफार दिसत आहेत. उडला, मासे भेटायला लागले. इथे आहे, खेकडा आहे. काढ बारकी वाटतं. हो, छोटी बाय. अगं आंगडे बघ, चावले. किती भेटले? भेटले किती? 3 आहे. दगड पलटी करूया. होईल तर. जल्ले मासे पळत आहेत. तो पाय उचल, तुझा पाय दुसरीकडे. हा ढोह झाला उपसून. ह्याच्यात मासे आहेत या दगडामध्ये. आणि हा मुश्किल आहे या दगडातून मासे येणं. हा उपसून झाला, ह्याच्यातले मासे पकडलेले. तर हा छोटासा, ह्याच्यात आहेत मासे. गण्या बोलतो आहेत म्हणजे असणार. हा, गण्या बाय बोला तो आहे. इथे पण आहेत. हा ढोह उपसायचा आहे, हा मोठा आहे. ह्याच्यात आहेत मासे, दिसत आहेत. ह्याच्यामध्ये अडकलेत मासे सगळे. ह्या वाले ढोह. हे सावली ठेवायला पाहिजे. जोर लागला आहे आता एकदा जोरशात. मोठी गोंड उपस आहे. तो डबा काढून टाकायचा ना बाहेर. हे धर दादा. ठीक आहे. हे आधी खाली दी. हे धर. बेडूक आहे? नाही, दगड आहे. आता एक जोर थांब लाव्या. हा, हे भाकरी आता खाऊया. भाकरी खाऊन घेऊया काय? हा
आला 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 रिटर्न नाथखोळा एकदम. आता ढो झालाय खाली पूर्ण. बॉय प्लेट वेल. आता थोडासा बाकी राहिलाय. संदेशाने भरपूर मेहनत घेतली. भरपूर भरपूर मेहनत. दादा झोपून व्हिडिओ काढला. पाण्यात झोपलेला इथे जबरदस्त एकदम. पूर्ण आता खाली झाला. आता थोडासा बाकी आहे तो पटकन खाली करूया. ह्याच्यात पण मासे आहेत थोडे थोडे. धर ना धर ना धर ना. अरे धर ना. अरे गेले. धरला धरला धरला. माशाची बादली वरती ठेवली मी. अरे गेला 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 गेला. तो उडतोय. मारला नाही रे त्याला. मारू नको. जाऊ दे. सोड सोड. खवली मासा आहे छोटा. अशात आहेत मासे. दगडी काढल्यानंतर मग सगळे मासे दिसते. जाम कसरत झाली. हा जाम कसरत झाली. हा त्याच्या इकडे साईडला डा. दादाच्या पाया लागली ना थोडी. हे ऐक ना जरा. ती दगड काढली पाहिजे. थांब काढे. त्या दगडी आपल्याला काढाव्या लागतात. त्याच्या काही मासे असतात आणि एवढी मेहनत केल्यानंतर हा गणेश आणि अनिकेत आमचे ओमकार आणि बघा ही आहे गावची. मित्रांनो हे बघा हे कशी ही गावची मेहनत आहे. हे सकाळपासून 10 वाजल्यापासून मेहनत चालली आहे. आता एक इकडे मोठी किडवी आहे हाताखाली गणेश तुझ्या. हा इकडे मेली. सोडू नको. फोडून काढला काय. हे तिथं हे मोठमोठ्या दगडी काढताना असे मासे किडव्या मेल्या जातात. पण ही मेहनत आहे मित्रांनो. ओंकार बघा. येऊ का. चटका चटका चटका. धर धर. थांब थांब थांब. हे बघा मित्रांनो. बस 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 बस. आता बादली दे. मी तिथलं पाणी काढतो. दे लवकर. आता मी काय म्हणतो पहिले पहिले ह्याच्यातले मासे पकडून घ्या ना. आणि ह्याच्यातले मासे इकडे टाका. सॉरी मासे पाणी इकडे टाका. काम कर. केवढं पातळ. नाही नाही पाताय पाताय. होय होय पाताय. बघा मित्रांनो मोठे मोठे मासे कसे पकडले जातात. याला बोलतात मळ्याचा मासा. चढणीचे मासे. आता याला लोक आवडीने खातात. म्हणजे हे मासे जेव्हा पाणी सगळं आटतं त्यावेळेला मिळणारे हे मासे. आणि हे पारंपरिक पद्धतीने पकडले जाणारे मासे आहेत. हे दोन तू हात जरा जपून टाक. बघ तू दगड कुठे टाकणार. दगड डेंजर आहे डेंजर. दगडीला नाही ना. दगडीला नाही नाही नाही. होते जराशी झाली पडली. मोठी पकडाय माझे. सगळे मळ्याचे मासे आहेत. हो सगळेजण आतून त्याला पकडतात. म्हणजे लवकर लवकर पकडून. तुला नाही. तुझ्या नशिबात नाही. मजा येईल. तुझ्या नशिबात नाही. चटणी मीठ लावून मस्त आहे की. हा पण तुझ्या नशिबात नाही. दगडी झाल्या. अरे पळाला पळाला.
मासे भरपूर भेटायला लागले. अंग नुसतं भाजतंय. मोठे संपले. मोठे असतील तर एवढ्या दगडीत बघ. याला खेड्या बोलतात. पाय बघा तिकडे बोललो आरामात पाहिजे होता येणार म्हणून. हे बघ मासे बघ. धर रे धर. आरामात टाक. आरामात एकदम. ठीक आहे. पाठी इकडे आरामात टाक. इकडे पाठच्या साईडला तुला आरामात टाकायचं. दगडी आहेत की गुड शॉटचा बॉल आहे तो. गाणे दाखव इथे. किती दाखव इथे दाखव. अरे वा. थांब तसंच. एक नंबर. खतरनाक साईज. खतरनाक. हातात येतात नाही एक. हे बघ खेडे असतात ना ते चप्पल खूप असतात. हा जो व्ह्यू आहे ना एक मासे निवडून कंटिन्यू होणार आहे. तर आणि आज काय आणलंयस भाकरी सोबत? हे काय खारटी चटणी आहे. वा. आणि ही करवंदाची चटणी. वा. रानटी मेवा. त्याला दे ना की तू. मेवा. मंडई भाकरी खायला या. सगळे आम्ही भाकरी खातोय. आता जेवायचा टाइम झालाय. आम्ही भाकरी घेऊन आलो म्हणून भाकरी खातोय. आता गण्या पण आता भाकरी घ्याल. आम्ही चौघं आता भाकरी खाऊन जे मासे आहेत ते सगळे पकडू. या भाकरी खायला या. करवंदाची चटणी, खारटी चटणी, खारटी चटणी आणि अरे या रेडी. अजून काय पाहिजे असेल तर खाली मासे आहेत. वाटाण्याची भाजी. अरे वा. आणि मंडळी आता भाकरी खात आहेत. मला पण हे बघा. संदेशदा, बाबूदा. घे टाक. धन्यवाद. यस मिक्सिंग. स्पेशल एकदम सगळं मिक्सिंग आहे. मिक्सर. फुल मिक्सर. हा मस्त. मंडई आताच भाकरी खाऊन झाली आणि आता बाकीचे सर्व मासे पकडत आहेत. दादा इथं बघा इकडे मासे पकडायला झाले सगळे. आता पकडून थोडेसेच बाकी आहेत. तर हे करा ना. ह्याच्यात आहेत इथे. आणि एक बाल्टी ह्याच्यात जे भेटले मासे ह्या 2 ढोमध्ये ते इथं ठेवले. अरे ऊन आलं इथं. मंडई आता हे जे 3 डो होते खालती ते पूर्ण उपसून झाले आणि भेटले मासे. तसे बऱ्यापैकी मिळालेत. थोडेफार म्हणजे मिळालेत. त्याप्रमाणे आलो त्याप्रमाणे थोडी मेहनत केली आणि फक्त आता इथे पाणी काढून घेते.
हा आता भरून जाईल पूर्ण. ते तर खालचे भरलेलेच आहेत, हा फक्त भरायचा आहे. हा आता हे पण फोडून टाकूया, म्हणजे हे पाणी सगळं पूर्ण जसं आहे तसंच होऊन जाईल. हे पण फोडून टाकलेलं आणि वरती एक छोटासा डबक्याने उपसलेला आहे. कशाला घेतोय, टाकून दे, काय करायचंय. इकडनं घरात नेणार आहे, एवढा लांब आहे ते. हे मासे खालच्या डोहात ते भेटलेले आणि हा इथे एक छोटासा आम्ही उपसला, त्याच्यात मासे दिसत होते आणि आहेत बऱ्यापैकी याच्यात मासे थोडेफार. संजयचा पकड आहे. नाही थांब, मी इथे एक मी वळू गेला इकडे. दादा इथे खूप सारे दादा इथे वेगळ्या पद्धतीने मासे काढायला लागलाय. पाठीवर मासे याचे टाक आणि लगेच टाक धर. अरे बघ कसे खूप सारे भेटतात तसे. इथे पण आहेत मासे, थोडेफार आहेत. हा एक मळ्यावर पण आहे. हा बघ याचे टाक. दादा एकदम पाठीवर टाकतोय सगळं आणि गण्या सगळे जमवतोय. मी काय म्हणतो, ही नवीन एकदम आयडिया झाली रे. कसली आयडिया. मी काय म्हणतो, हे ते वाढलं ते आपण ह्याच्यात मी भरून मासे मासे पाठली पाठीवरच होत टी शर्टवर भेटत आहे. आणि एवढे मासे मिळाले ह्या डबकामध्ये, बऱ्यापैकी होते. थोडे ह्याच्यात आहेत मासे, पण आता खूप वेळ झालाय. दुपारी आता लगभग मला वाटतं 2:30-3 वाजले असतील ह्याच्यात, आणि त्याच्यात आहेत थोडे मासे. आता ते ठेवून द्यायचं, नेक्स्ट टाइम कधी आलो की. आता एवढा कंप्लीट करायचे जेवढे काय आहेत ते मासे आणि घेऊन निघूया. मंडळी मासे पकडून झाले सर्व आणि आता निघालो आहे घरी. आता भरपूर टाईम झाला, 3 वाजले लगभग आणि जेवलोही नाही आम्ही. जेवायचं आहे. भाकरी खाल्लेली, आणलेली तेवढी, आणि मासे पकडायला खूप धम्माल आली, मजा आली. आम्ही 4 जणच होतो, अजून काही जण नाहीत, जरा काम असतं का त्यांच्या कारणं काय आहेत त्याच्यामुळे नाही आले. बाकी आम्ही 4 जण आलो आणि खूप मजा केली मासे पकडायला आणि बऱ्यापैकी मासे मिळालेत त्या मानाने. आणि इकडे भरपूर लांब आहे आणि आता ऊन पण भरपूर झालं आहे, कंटाळा आला आता. चला आता घरात जा. आणि ते करवंद बघा मोठी झाले, आता पिकतील. हे बघा लाल झालेत, आता पिकतील हे, आणि हिरवी खायला मस्त लागतात. आणि हे मासे भेटले, एवढी अर्धी बकेट आहे ही एवढी. अर्धी बकेट जरा कमी आहे. एवढे मासे मिळाले. एकच हे पाती मासा मिळाला, तो दगडी खाली भेटल्यामुळे तो असा हा झाला. आमच्या इथे पात बोलतात, बाकीच्या ठिकाणी भरपूर नाव आहेत काय काय. किरव्या आणि किरवी एक एवढी मोठी मिळाली, बाकी सगळे छोटे आहेत. भरपूर लागलेत रे, पूर्ण भरलंय. भूक लागले, खात जायचं, मस्त लागतात. चला जाऊया. तर मंडळी, हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.